हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या $100चे $1,00,000 या चॅलेंजमध्ये. सो आपल्या चॅलेंजचा आज आहे दिवस 9वा. मी लंडन सेशनला एक सेल साईडचा ट्रेड घेतला होता. 5 आणि 15 मिनटामध्ये IDM बाकी होता. त्याच्यामुळे मला असं वाटलं की मार्केट आणखीन खाली येईल. त्यामुळे हा ट्रेड प्लॅन केलेला बिकॉज मार्केटमध्ये आणखीन IDM होणं बाकीचं होतं. त्यामुळे मी चुकीचा ट्रेड प्लॅन केला आणि चुकीचं माइंडमध्ये होतं की जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत आपण सेल करावा. सो सकाळी एक माझा एसेल गेला होता, त्यामुळे रिवेंज ट्रेडिंग माझ्याकडून झाली, जे की मी माझं चुकीचं ॲनालिसिस केलं आणि चुकीचं ट्रेड घेतला जे की मूर्खपणाचं आहे. आणि या ट्रेडमध्ये मी प्रचंड लॉट साईज वाढवली. एसेल न घेता म्हणजे एसेल न लावता मी हा ट्रेड घेतला, म्हणजे होल माझ्या अकाउंटवरती रिस्क घेतली. सो या ट्रेडमध्ये जर माझा एसेल गेला असता तर माझं पूर्ण अकाउंट वॉशआउट झालं असतं, जे की खूप म्हणजे खूप चुकीचं आहे. नेक्स्ट ट्रेडपासून मी थोडंसं लक्षात घेईन तसं. सो या ट्रेडमध्ये मी $200 बुक केले, जो की सकाळी $170 लॉस झालेला तो माझा रिकवर झाला. सो आपला डेचा क्लोजिंग बॅलेन्स आहे $582. सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट ट्रेडपासून आपण मस्तपैकी ट्रेडिंग करू. चॅलेंज आपल्याला कंप्लीट करायचंच आहे.